getting all set to go to have some shot today in Mumbai, मेरी जान. Alright guys, so we are finally here at विधान भवन आणि आज आहे शपथविधीचा कार्यक्रम. आपण बघू शकतात सुंदरचा हा आजचा नजारा आणि काहीच क्षणामध्ये ते शपथविधी सुरू होणार आहे. आमचे फॅमिली मेंबर्स अर्धे त्या बाजूला बसलेले आहेत, अर्धे इथे बसले आहेत. सुनेत्राताई या नुकत्याच विधान भवनात हजर झाल्या आहेत. शी इज वेटिंग. आणि आज सगळेच आमदार यांचा शपथविधी सोहळा इथे काही क्षणांमध्ये पार पडेल, ज्याच्यामध्ये आपले संजयजी भेंडे म्हणजेच बाबा काका पण आहेत. हा माझा भाऊ चर्चा करताना. इथे लोकांना आतमध्ये आणायची थोडीशी मारामारी असते कारण गर्दी खूप असते, त्यामुळे आम्ही थोडंसं मुंबईच्या ट्रॅफिकमुळे उशीर झाल्यामुळे जरा गडबड झालेली आहे, पण आम्ही आतमध्ये आलेलो आहोत. काय मग समीरजी, कसं वाटतंय तुम्हाला विधान भवनच्या आतमध्ये येऊन जिथे शपथविधी होणार आहे आपण बसलोय? काय एक्सपिरियन्स आहे? खूप छान वाटतंय. इथे आपल्या महाराष्ट्रातले प्रश्न सोडवले जातात आणि या वास्तूतून खूपच छान वाटतंय. वन ऑफ इट्स काइंड एक्सपिरियन्स गाईज, सिरियसली. म्हणजे इथली शिस्त. माझा भाऊ काहीतरी म्हणतोय तेवढ्यात. ज्यांना आपण नेहमी टीव्हीवर बघत आलोय त्यांना आज आपण प्रत्यक्ष बघणार आहे, याचा आनंद आहे आम्हाला खूप. आम्ही नुकताच आता बच्चू कडू आले आहेत, बस दादा भुसे यांना तर मी बऱ्याच फंक्शन्स मध्ये बघतो, बट लुकिंग ॲट ऑल ऑफ देम पर्सनली राईट हिअर इज ऑल्सो अन एक्सपिरियन्स अँड येस इट इज feeling really very special and that's my काका. त्यांच्यामुळे आम्ही आज सगळे इथे आलो आहोत आणि आमदारपदी त्यांची निवडणूक झाली आहे, याचा आम्हा सगळ्यांना खूप 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 मनस्वी प्रचंड आनंद आहे. श्री संजय दत्तूजी भेंडे. मी संजय चंद्रभागा दत्तूजी भेंडे विधान परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने विश्वासाची शपथ घेतो की आणि इथे आम्ही सगळे सेलिब्रेट करताना संजयजी भेंडे झाले आहेत आमदार, आमचे लाडके लाडके काका. 40 वर्षांची त्यांची ही मेहनत आणि संघर्ष फायनली फळास आलेला आहे. वेदांत, कसं वाटतंय रे? छान वाटतं, एकदम बरं वाटतं. कशाबद्दल? कारण की चाचा विधायक हमारे. घ्या गोड खा. कसं वाटतंय तेवढं ते सांगा. काका आमचे आमदार झाले आहेत, व्हॉट्स द फिलिंग? खूप आनंद झाला. बऱ्याच वर्षानंतर योग्य न्याय झाला असं वाटतं. सासरे बुवा आमदार झाले, कसं वाटतंय? एकदम मस्त. विधायक की बहू. मला अतिशय आनंद झालेला आहे कारण इतक्या वर्षांची त्यांची तपस्या फळास आलेली आहे, त्यामुळे आमचा सगळा परिवार त्या आनंदात सामील झालेला आहे. वा, क्या बात आहे. आता सगळं काही बदलणार असं वाटतंय का? अर्थात परिवर्तन होणारच आहे आणि त्यांच्या आज्ञेत आम्ही राहणार आणि थोडं सहकार्य त्यांना देणारच आहे, कारण अर्धाधिक श्रेय आमचं पण आहे. हो ऑफकोर्स येस. अरे भैया, आता तुम्ही सांगूनच द्या आता या व्हिडिओमध्ये. हे घ्या माईक धरा. आता हे आहेत आमचे हँडसम दादा जे सेम बिल्डिंग मध्ये बोलो. आणि एवढं सांगायचं आहे, काका आमदार झाले, तुम्हाला कसं वाटतंय? खूप खूप आनंद झाला. कशा शुभेच्छा द्याल त्यांना म्हणजे पुढे आणखी त्यांना प्रगती मिळो अशी शुभेच्छा माझी. नाशिक मध्ये फ्लॅट किती घेताय तुम्ही? येस, सो हे आहेत आमची एक्सटेंडेड फॅमिली विच लाईक वी लिव्ह इन द सेम बिल्डिंग. बघूया त्यांना काय वाटतंय काकांबद्दल. आम्हाला खूप आनंद झालाय. वी आर व्हेरी हॅपी की म्हणजे काकांना म्हणजे इतक्या दिवसानंतर छान त्यांचं फळ मिळालं. त्यांच्यात ते त्यांचं एवढं हार्डवर्क, एवढं पेशन्स जे आहे ते सगळं फळास आलेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला खूप खूप आनंद आहे. थँक्यू सो मच. जय श्रीराम. मी चित्रा किल्लेदार. संजयजींना हे त्यांच्या निष्ठेचं फळ मिळालेलं आहे, त्याकरता त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं त्यांना सहकार्य आहे. कसं वाटतंय तुम्हाला? अगदी छान तुला बघून. पण काका आमदार झाले त्याबद्दल कसं वाटतं? त्याबद्दल तर असं वाटतं का माझा मुलगाच आमदार बनला.
ए वेदांत थांब ना काय ओ सॉरी थांबा थांबा थांबा. हे बघा, हे आमचे हँडसम दादा, यांनी आम्हाला व्हीलचेअर दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला आपण आजीला घेऊन जाऊ आता फायनली, पण त्यापूर्वी आम्ही बसणार आहे. पकड. संजय जी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे पीछे हैं, आगे हैं, सब जगह है. काकांसोबत तर आहे, पण ते नाही म्हणतात आता बाईट द्यायला. जेव्हा ते शांत फ्री होतील तेव्हा आपण त्यांची बाईट घेऊ. हा पा माझा भाऊ किती आनंदात आहे. आता हा मिरवणार आहे सगळीकडे. माझे वडील आमदार आहेत. अरे काकांनीच बोलवलं. चला आपण काकांच्या मागे मागे जाऊयात. काका तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. एक काय घोषणा वगैरे करा की काय तुम्ही तिथे करू. छत्रपती शिवाजी महाराज. हा जोरात झाली पाहिजे एकदम. हो जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. सनातन हिंदू धर्म की जय. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. तरी वेगळं म्हणणं. चला चला हा मी बोलली जोरात. चला 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 आपण आता आपले आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून, त्यांचे दर्शन घेऊन, त्यांचे आशीर्वाद घेऊन चांगल्या कार्याची सुरुवात आता होणार आहे. नुकताच नवनिर्वाचित सन्माननीय विद्यमान आमदार श्री संजयजी भेंडे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. सनातन हिंदू धर्म की गौमाता की जय. पार्वती बंदरे भारत माता की जय. जय जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. आणि ही आहे आमच्या दिरांनी घेतलेली एक एकदम क्लासी स्पोर्ट्स बाईक. ॲज यू कॅन सी एकदम चकचकीत व्हाईट कलर. आणि आम्ही जाणार आहे आता चाट खायला मुंबईला, त्याच्यावर बूम 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 करत. हे बघा, हे आमचे 2 गोड कार्यकर्ते. अगं बाई, हॅलो, काय नाव आहे तुमचं? योशा आणि पवित. कुठे चाललोय आपण? चला आमचा माईक तुमच्याकडे देतो. चाटमध्ये तुम्ही काय खाणार आहात सांगा बरं आम्हाला. ऑफकोर्स पाणीपुरी तर खाऊच, आणि पाणीपुरीसोबत खूप काही आयटम्स नवीन ट्राय करू आम्ही. चिंचपोकळीला जाणार आहे आपण स्पेशली चाट खायला. सो लेट सी वॉट वी कॅन फाइंड देअर, वॉट्स डिलिशियस देअर. मी पण पाणीपुरी. फक्त पाणीपुरी. हा लहानपणी मुंबईला मुंबईला आलोय. Yo, so we are beginning this ride on the streets of Mumbai. पाहूयात कसा असणार आहे हा एक्सपिरियन्स. तसं आम्ही कॉन्टेंटसाठी खूप जोरात गाडी चालवू शकतो असं अदू म्हटलं आहे, पण मला थोडीशी भीती वाटते कारण की मी असं वाटते दुसऱ्या फ्लोअरवर आहे आणि हा खालच्या फ्लोअरवर आहे. Okay, so we're getting all set to go to have some chat today in Mumbai, मेरी जान. Dreams she'll never keep. I sip my coffee, miss my cue. काय? मला वाटलं तू पण गेली कुठे? त्यांच्यासोबत गाडी लावायला. अबे नाही, तुम्ही कुठे फिरत होते सगळे? आम्ही या गल्लीतून गेलो. या होत्या आमच्या नॅव्हिगेटर, त्याच्यामुळे आम्ही गोल कोणता एरिया आहे मामी हा? लालबाग एरियामध्ये. आम्ही काल सकाळपासून वाट बघतोय पाणीपुरी खाण्याची आणि फायनली नाव वी आर ऍक्च्युअली हेडिंग फॉरवर्ड टू इट. द ऍव्हरेज साधारण डिस्कशन जे फॅमिलीमध्ये असतं, इथे येऊन कुठे जायचं पाणीपुरी खायला. काय काय खायला रे? पाणीपुरी
सो वी आर ऑलमोस्ट फायनलायझिंग दिस बॉबी गुप्ता पाणीपुरी. कारण मुंबईची एक खासियत आहे, वेर एव्हर यू गो यू गेट गुड पाणीपुरी, इवन इफ इट्स अ स्मॉल ठेला, त्यांना छोटीशी जागा असेल, वॉट एव्हर मोठी जागा असेल, पण पाणीपुरी इज टेस्टी बिकॉज पाणी खूप छान बनवतात. तर समीर शेठ यांनी नंबर ऑलरेडी लावलेला आहे. एज यू कॅन सी ही इज बिंग अ लिटल जजमेंटल. आणि बॉबी गुप्ता पाणीपुरी खाऊया. लेट्स गो गाईज, बाय. बघू बॉबी काका चांगल्या मूडमध्ये पाणीपुरी खाऊ घालतात की नाही. हो ते चिडले आता. इकडेच ठेवलाय ना, गेला लवकर. पाणीपुरी खावलं रे. कुठे आली? क्या बात आहे, पहिली डिश आलेली आहे. चला बाय गाईज, नाव वी कॅनॉट कंट्रोल एनी मोर. योशा आक्रमण. तुमची पाणीपुरी चालू. चलो सो पेट हमारा भर चुका है और अभी हम जा रहे हैं इन अनदर एरिया विच इज लालबाग. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे लालबागचा राजा किती प्रसिद्ध आहे. माझी सासू आणि माझे सगळे इनलॉज, कारण ती मामा साईड मुंबईमध्ये खूप असल्यामुळे जंगी सेलिब्रेशन असतं एकदम. सो तुम्हाला एक छोटीशी झलक दाखवणार आहे मी आता. स्टे ट्यून्ड. जय हनुमान. आणि जिथे लालबागचा राजा बसतो ती ही सुंदर जागा. मसाल्यांच्या वेगवेगळ्या अशा मिक्स स्मेल्स येत आहेत. खूप जुनी जुनी मसाल्यांचे हे शॉप्स. लाल मिरची दिसते मस्त झणझणीत. याला म्हणतात जीवाची मुंबई. मज्जा. अबे उड़ जाऊंगी मैं, समझेगा भी नहीं तू. ओनली 10% बॅटरी रिमेनिंग, त्यामुळे मी पटकन आय क्लोज दिस. सो आम्ही जाऊन आलेलो आहोत. आम्ही ही माझे मामा जिथे राहतात इकडे योशा. लेट्स गिव्ह अ क्लोजर. सो आम्ही एक क्विक जाऊन मस्त पाणीपुरी डेटवर आम्ही पूर्ण फॅमिली गेलो होतो आणि आता आम्ही परत आलो आहोत. खूप जुनी बिल्डिंग आहे मामा जिथे राहतात तिथे. आणि फायनली आमच्या दोघींच्या क्रेविंग्स अगदी 100% इथे कंप्लीट झालेल्यामुळे आता मी चालली आहे नाशिकला आणि ही सगळी मंडळी मुंबईमध्येच एन्जॉय करणार आहे. हे लोक रोज खाणार आहेत काही ना काही आणि आय रिअली एन्व्ही दॅट. सो वुड यू लाईक टू से समथिंग योशी? आता काय आमची तर मजाच आहे. आम्ही हो एक मिनिट. आणि मुंबई में आए और मामा ने आम नहीं दिए, ऐसा कैसे हो सकता है? क्या बात है. कोणता आहे रे? देवगड हापूस. वाव. आता आम्ही खूप आमरस आणि आंबे खाणार आहे कापून चिरून. एक नंबर. चलो गाइस, तो मिलते हैं नेक्स्ट व्लॉग में वेरी सून. आणि योशा एंड मी साइनिंग ऑफ फॉर टुडे. बाय बाय.